सो हे गाईज, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या गौरीमाली ब्लॉग मध्ये। तर आज आहे पिठोरी अमावस्या आणि आज आम्ही चाललो पनवेलला आमच्या आत्याच्या घरी पिठोरी अमावस्याला। तर माझ्यासोबत शेवटपर्यंत कंटिन्यू राहा आणि चला आपण भेटूयात पुढे। तर गाईज आता आम्ही निघालो जायला आणि मी आज घातला ब्लॅक कलरचा कुर्ता। तर आम्ही चाललो आमच्या भाऊच्या रिक्षात। तर इथं आम्ही पनवेलमध्ये थांबलो। हारबीर घ्यायचे आहेत आम्हाला पिठोरीला। तर पप्पा मी बघते तिथं कुठला हार घ्यायचा आहे तो। तर गाईज आता आम्ही फायनली पोहोचलो आणि इथं सगळी अशी बाहेर उभे आहेत आणि आता आम्ही चाललो वरती। तर इथं हा दुकान आहे आणि वरतीच आमची पिठोरी अमावस्या आहे ना। आमची आत्या सकाळी चालले, ती बघा तिथं आहे। महादेव जोरात बोल ना। केळीचं पान घेता भूक लागले मला, बिचारायला भूक लागली जाम। कधी खायला नाही भेटला असा कोपऱ्यात बसून खात आहे। तर काही आता आम्ही पनवेलमध्ये आलो शॉपिंग करायला। गणपती आता आम्ही आता शॉपिंग करायला आलो, तिथं अजून मांडापण चालली म्हणून। तर बघा तुम्ही इथं पप्पा पुढे चालतायत आणि आमची वहिनी पाठीमागे आहे। तर चला काय घेतलंय ते बघूयात। आम्ही आलो वाडा खाली, इथं हा A to Z दुकान आहे। इथं आम्ही कपडे घेतो दरवेळीस पुढचं हा इथं। तर चला बघूयात काय काय घ्यायचंय ते। तर आम्ही इथं बघतोय काय घ्यायचे। इथं बॉटम जीन्स आहेत, प्लाझो आणि हा पोरींचे कपडे इथं घेतोय। पोरांचे दे मला होतं ते। हो मी तर कुर्ती आहेत, मॅक्स आहेत का कुर्ते आहेत, मॅक्स आहेत। असले भारी भारी टॉप आहे तिथं, पुढं पण नाही कुर्ती टॉप। विसर्जनासाठी रस्ता आम्ही चाललेला असतो आणि त्याला मध्ये आंब्याचं झाड ऐकतं महादेव भेटत तिथे। महादेवाला माझा एक भूमिका मला एवढी माझा येतात आणि एवढी मधून फळं असतात, पण माझ्या फळाला माणूसच काय पण मावळा पण शिवत नाही। तू ही मला महादेव तुला भेटला तर त्याला हे विचारशील का? हा विचार आहे। मग देव म्हणतो ठीक आहे, आता मी चालू पुढे नावाला विसर्जन करायचं देवाच्या। देवाचा नामघोष चालू असतो, हर हर महादेव हर हर महादेव। रस्ता महादेवाला माझी कोण सांगशील का? म्हणजे माझं एवढं पाणी नितळ सुमधुर आणि स्वच्छ आहे, पण माझं हे पाण्याला कोण शिवत। तर आता माझ्यामध्ये काय नियम आहे की महादेवाला हर हर महादेव हर हर महादेव करायचं। माडी पण त्याला विचारते म्हणजे देव कुठे चालला? हर हर महादेव। तिथे महादेव भेटेल तिथे। म्हणजे माझ्यामध्ये एक गोम आहे की माझी ही माडी कळसाला लागतच नाही, तर त्याच्यामध्ये का? तर म्हणे ठीक आहे विचारतो असं म्हणून महादेव आपला देव पुढे निघतो। तर त्याच्यावर कोण पार होतो कुठे चाललास? म्हणजे जिथे महादेव भेटेल तिथे महादेवाला पार होतो। माझ्यातली जी गोम आहे ती महादेवाला विचार म्हणतो ठीक आहे विचारतो। निघाला पुढे आहे
आणि तोंडामध्ये महादेवाचं नाव आहे. होता 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 बेबो नदीच्या किनारी. नदीच्या किनारी आल्यानंतर बेबो बघतो तर एक मासा असा पाण्यात अरे काय होतं माशाला. मासा बघतो तर बेबो चाललाय हरा महादेव बोलतोय. तो मासा बेबोला थांबवतो. बेबो कुठे चालला म्हणजे तिथे महादेव भेटेल ते. आणि माझ्यामध्ये काय गोम आहे. मला वाळू मध्ये पण सुख नाही, मला पाण्यामध्ये पण सुख नाही, पाण्याबाहेर. असं सगळ्यांच्या नामघोष करत बेबो पाण्यामध्ये उतरतो. पाणी पायाच्या ढोब्यापर्यंत येतं, कमऱ्यापर्यंत येतं, छातीपर्यंत येतो, तरी बेबो काय आपला थांबत नाही. बेबो हर हर महादेव करत पुढे होता होता पाणी गळ्यापर्यंत येतं. पाणी गळ्यापर्यंत येतं, पाणी तोंडाच्या वरती जातं. आता तो नाकाच्या मध्ये गेलं तर बेबो उडणार. तेव्हा महादेव बघतो म्हणजे माझा खरा भक्त आला. महादेव म्हणतो सांगितलं पाण्याचे काय बॉटल जस्ट मी इथं जेवले आणि आता आम्ही परत चाललो शॉपिंगला. नाही तिकडे मी टॉप घेणार आहे परत. मागाशी तिथून पण घेतला आणि इथून आता परत तुझं दुकान बंद सुरू झालेला आणि 9 वाजले तर आणि आम्ही अशी दिलतो येण्यासारखी. तर चला बघू. तर मम्मी इथं मला परत इथं ड्रेस घ्यायला आले. हा वाला बघतोय आम्ही अजून तरी. वेगवेगळे खूप सारे आणि बघू कुठला घेतोय तो फायनल डिसिजन. त्याची वडणी पण मस्त आहे बघ ना. कुठं आलोत? आमच्या किटुलीचा फ्रॉक चॉईस करतात. तर गाईस मला माझ्या मम्मीने पण आणि पप्पांनी पण 2 ड्रेस घेतले, पण 4 घेतलेत. आणि आता आम्ही चाललो कामोट्याला पण मामाची तिथं पण पिटोरी असते. तर चला बघूयात आपण मामाची जाऊया. चला इथं आम्ही मामाची इथं आलोत आणि मामा आम्हाला काहीतरी खाऊ देतोय, रिक्षात टाकतोय. चला आपण आईकडे जाऊ. तर आम्ही आलोत मामाची इथं. ते सगळे अशा बसले आहेत. काहीच आता आम्ही कामोट्याची पनवेलला जायला आणि पनवेलवरून आम्ही जाऊ घरी. इथं बघा तुम्ही बघू शकता कशी बसत. तिथं असे बोसके आहेत. मम्मी पुढं बसले आणि आम्ही तशी चपला तिकडं होऊन बसतो. तर काही जाता आम्ही निघालो पनवेलवरून चौकला जायला घरी. आणि आमचा भाऊ गाडी चालवतो इथं. आणि भाऊ आम्हाला चालवला तर भाऊने आम्हाला ऍक्सिडेंट काढला नॅचरलला. नॅचरल पाहिजे आम्हाला ओरिजिनल नॅचरल पाहिजे. चला आता डायरेक्ट त्याच्याकडे तर माझ्यापेक्षा ओरिजिनल आहे. नको आम्हाला ओरिजिनल नॅचरल मधून ऍक्सिडेंट पाहिजे. तर गाईज रात्रीचं वाजलं 1 आणि आता जस्ट आम्ही घरी पोचलो. आणि आता मला तर जाम झोप आली. तर मी आता डायरेक्ट झोपणार आहे आणि उद्या सकाळी उठून मला जायचं आहे माझा पेपर द्यायला. पेपर चालेत माझे. तर भेटूया डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.